मुंबईची लोकसंख्या कमी करण्यासाठी एक शहर ज्याच्या भौतिक विस्ताराला मर्यादा असाव्यात, संपूर्ण भारतातून मुंबईत येऊ इच्छिणाऱ्या अनेकांसाठी एक नवीन शहराची कल्पना उदयास आली। ते नवीन शहर म्हणजेच 21व्या शतकातील विकसित शहर नवी मुंबई। सन 1945। दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बम्बे मेरी जान। हा हा हो ही हा हा हा। मुंबईची रहदारी, वाढती लोकसंख्या व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि लोकसंख्येचे स्थलांतर करण्यासाठी काही योजना आखण्यात आल्या। युद्धोत्तर विकास समितीने शहराची भविष्यातील वाढ रोखण्यासाठी बंदराच्या विरुद्ध बाजूस मुख्य भूभागावर क्षेत्र विकसित करण्याची शिफारस केली। 1947 मध्ये NV मोदक आणि अल्बर्ट मेयर यांनी त्यांचा मास्टर प्लॅन आउटलाईनमध्ये प्रकाशित केला। कागदपत्रांचा कोणताही अधिकृत दर्जा नसला तरी त्यांनी अनेक नियोजनांवर त्याची छाप सोडली। मोदक मेयर कागदपत्रात उपनगरे, घरांचा विकास, वाहतूक आणि औद्योगिक प्रसार यांसारख्या मुद्द्यांचा विचार केला गेला। ठाणे खाडीच्या पलीकडे अवजड उद्योग हद्दपार करावेत आणि हलके उद्योग सालसेटवर विराखून जावेत अशी आग्रही विनंती होती। त्यात शहर, उपनगरे, ठाणे आणि उरण या शहरांच्या नियंत्रित विकासावर भर देण्यात आला। दादर येथे दुसरे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि भूमिगत रेल्वे व्यवस्था उभारण्याची शिफारसही केली। 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला। सर्व भारतवर्षात चैतन्याचा संचार झाला। 150 वर्षांची ब्रिटिशांची गुलामगिरी झुगारून दिली। श्वास मोकळे झाले। मोदक मेयर यांच्या कागदपत्रात अधिकृत दर्जा नसल्याने शिफारशींवर कोणताही पाठपुरावा केला गेला नाही। स्वातंत्र्य आणि फाळणीनंतरच्या अनेक समस्यांमध्ये अडकलेल्या राज्य सरकारला शहर विकासाच्या कामांसाठी निधी देता आला नाही, परंतु शहरातील जमीन वापरावर नियंत्रण ठेवणारे काही कायदे संमत करण्यात आले। 1948 मध्ये बॉम्बे बिल्डिंग्स कंट्रोल ॲक्टने बेटावरील औद्योगिक स्थानावरील निर्बंधांची तरतूद केली आणि 1951 मध्ये महानगरपालिका कायद्याने जमिनींच्या वापरांच्या झोनिंगची तरतूद केली। 1994 मध्ये नगर नियोजन कायद्याने झोनिंग नियमांना आणखी मजबूत केले। 1955 नंतर बॉम्बे इलाक्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती, परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते। संयुक्त महाराष्ट्र चळवळीने याच प्रकार विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली। त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला। महानगरपालिकेवर शहरासाठी विकास आराखडा तयार करणे बंधनकारक केले। हा आराखडा पूर्ण होण्याआधीच आणि सादर करण्याआधीच 1958 मध्ये मुंबई सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री SG बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट नेमला। मेयर आणि मोदक यांनी 11 वर्षांपूर्वी दिलेल्या भूमिगत रेल्वे प्रस्तावाची पुनर्तपासणी करणे, उपनगरांचा विकास, उद्योग आणि घरांचे विकेंद्रीकरण यांसारख्या मुद्द्यांवर पुनर्विचार करणे हे बर्वे ग्रुपचे काम होते। बर्वे ग्रुपने फेब्रुवारी 1959 मध्ये अहवाल दिला।
यातील एक प्रमुख शिफारिश अशी होती की द्वीपकल्पीय मुंबईला मुख्य भूमीशी जोडण्यासाठी ठाणे खाडीच्या पलीकडे एक पूल बांधला जावा. या गटाला असे वाटत होते की या पुलामुळे खाडी पलीकडील विकासाला एक गती मिळेल. शहराच्या रेल्वे आणि रस्त्यांवरील ताण कमी होईल आणि पूर्वेकडे औद्योगिक आणि निवासी सांद्रता मुख्य भूमीकडे वळेल. पूर्वेकडील विकास व्यवस्थित होईल आणि तो नियोजनबद्ध पद्धतीने होईल अशी आशा या गटाने व्यक्त केली. तिकडे मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मध्ये बर्वे ग्रुपने एक अहवाल प्रकाशित केला. त्या अहवालात असे लिहिले होते की